नमस्कार मित्रांनो, कोडिंग शिकताना आपण सर्वात आधी हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम लिहितो. पण एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की फक्त कोड पाठ करण्यापेक्षा त्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आज आपण पाहणार आहोत की C++ हा छोटासा प्रोग्राम नक्की कसा काम करतो आणि त्यामागील लॉजिक काय आहे. मुख्य भाग तुम्हाला इन्फोग्राफमध्ये दिसत असेल की आपण हा जो प्रोग्राम आहे याला 3 भागामध्ये डिस्ट्रीब्यूट केले, बायफर्गेट केले. त्यामध्ये पहिला आहे मेन कंटेंट, दुसरा आहे एक्झिक्युशन सेक्शन आणि तिसरा आहे आउटपुट आणि फायनलायझिंग सेक्शन. सर्वप्रथम इथे पहा की मेन कंटेंटमध्ये प्रोग्राम सेटअप दिसून दिसेल तुम्हाला. इथे यामध्ये हॅश इन्क्लूड एक सिंटॅक्स दिसतोय. तर हा जो सिंटॅक्स आहे एक प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह आहे जो कोड कंपाईल होण्यापूर्वी आवश्यक लायब्ररी फाइल्स तुमच्या प्रोग्राममध्ये समाविष्ट करतो. नंतर तुम्हाला दिसत असेल युजिंग अ नेम स्पेस एसटीडी. ही ओळ कंपायलरला स्टँडर्ड लायब्ररीमधील नावे वापरण्याची परवानगी देते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी शब्दांच्या मागे एसटीडी लावण्याची गरज पडत नाही. लक्षात येते. आणि सेकंड आहे सेक्शन एक्झिक्युशनचा. त्यामध्ये यू कॅन ऑब्झर्व हिअर इंट मेन वापरलेला आहे. तर इंट मेन आणि ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट. तर हा तुमच्या प्रोग्रामचा एंट्री पॉइंट किंवा त्याला आपण प्रवेशद्वार म्हणू, जो की कॉम्प्युटर प्रोग्राम वाचायला नेमकी इथूनच सुरुवात करतो. त्यानंतर तुम्हाला कर्ली ब्रॅकेट दिसत असतील, ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. तर ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये अर्थात या कंसामध्ये प्रोग्रामचे सर्व मुख्य लॉजिक साठवलेले असते. दुसरा सेक्शन येतोय आउटपुट आणि फायनलायझिंगचा. यामध्ये आपण काउंट आणि इन्सर्शन ऑपरेटर वापरलेले आहेत. ओके, म्हणजे लेफ्ट हँड क्लोजिंग ब्रॅकेट तुम्हाला दिसत असतील. तर हे जे काउंट आणि इन्सर्शन ऑपरेटर आहे ही एक आउटपुट कमांड आहे, जी अवतरण चिन्ह म्हणजे डबल कोट मधील जो मजकूर आपण स्क्रीनवर छापायचा असतो ते छापण्याचं काम हे काउंट आणि इन्सर्शन ऑपरेटरचं असतं. त्यानंतर तुम्हाला अजून एक सिंटॅक्स दिसतो इथे, रिटर्न 0. तर रिटर्न 0 ही ओळ ऑपरेटिंग सिस्टीमला मेसेज देते की प्रोग्राम कोणत्याही त्रुटीशिवाय यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे. म्हणजे अर्थातच या प्रोग्राममध्ये काही एरर नाहीये, म्हणून आपण काय लिहितो त्यापुढे रिटर्न 0 हा सिंटॅक्स आपण वापरतो.